नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. राजमाता जिजाबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव आणि आई माळसाबाई जाधव होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. जिजामाता असे त्यांचे नाव ठेवण्यात आले, पण त्यांना सगळे लहानपणी जिजाऊ असे म्हणत. त्यामुळे त्यांना पुढे देखील त्याच नावाने ओळख मिळत गेली. पूर्वी मुलींचे बालविवाह केले जात असत. जिजामाता यांचे लग्नही लहान वयातच झाले. लखुजी जाधव हे निजामातील एक सरदार होते. भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. सन 1609 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते. त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम, मुघल आणि आदिलशहा यांच्या सेवेत गेला. पण तरीही ते शूरवीर योद्धे होते. त्यांच्या घराण्यातच राजकारण असल्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याची त्यांना आधीपासूनच आस होती. वडिलांकडून त्यांना पुणे आणि सुपली येथील जहागिरी मिळाल्यामुळे त्या पुण्यातच राहिल्या. जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांना एकूण 8 मुले होती, तर त्यानंतर 6 मुली झाल्या. त्यांच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले. त्यांनी जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची घडी बसवली होती. जिजामाता यांना राजकारणातील अनेक डावपेच माहीत होते. त्यांच्या वडिलांनी देखील निजामासाठी काम केले होते, पण यापुढे मराठ्याचे राज्य यावे यासाठी त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. जिजामाता यांची दूरदृष्टी चांगलीच होती. स्वराज्याची सुरुवात ही तोरणा किल्ल्यापासून करायची हे त्यांना चांगलेच माहीत होते. म्हणूनच त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारबाजी आणि घोडसवारीचे प्रशिक्षण दिले. त्या स्वतः त्यामध्ये माहीर होत्या. छत्रपती शिवाजी महाराज शूर, धाडशी, बलवान आणि शक्तिशाली योद्धे बनले, त्यामागे जिजामाता यांचे मोठे योगदान आहे. लहानपणापासून त्यांनी मुलांना रामायण, महाभारत यांच्या कथा सांगून प्रेरित केले. त्यामुळेच त्यांच्यामध्ये धाडस आणि चांगले वाईट यांचे गुण रुजले होते. एक योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना त्यांनी ज्येष्ठांचा आदर आणि स्त्रियांचा सन्मान देखील करायला शिकवले. परकी स्त्री ही बहिणी समान असावी असे त्यांनी कायम त्यांच्या मनात गुंतवले. इतकेच नाही तर पशु, पक्षी, जनावरे आणि मुक्या प्राण्यांना देखील मान द्यायचे शिकवले होते. जनतेचे रक्षण करणे आणि राजद्रोह्यांना शिक्षा हे सगळे धडे दिल्यामुळे त्यांनी रयतेचा उत्तम राजा घडवला होता. जिजामाता यांच्यासाठी स्वराज्य हे फारच महत्त्वाचे होते. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. तो दिमागदार सोहळा आपल्या डोळ्यांनी जिजामाता यांनी पाहिला. त्यानंतर अगदी 12 दिवसात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 16 जून 1674 रोजी त्यांचे निधन झाले. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाबाई यांचं निधन झाले होते. त्यांच्या निधनाने सगळीकडे शांतता पसरली. पण त्यांच्या संस्काराचा वसा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे नेला आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अशी ही धन्य माता जिजाऊ यांची आठवण होणार नाही असे मुळीच होणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.